Principal Dr. D.M. Patel sir to felicitate the chairperson of this session, Mr. Sanjay Parmani sir. Welcome. Welcome sir for the Monday National Level Seminar on NEP 2020. I would like to request now from Vidya Prasad Mandal, Dr. Harikola Srinivas, we are heartily welcome you. Now I would quickly request, welcome ma'am, welcome sir. Welcome ma'am from Dr. Harikola Srinivas. वन डे नॅशनल लेवल सेमिनार एक आयोजित करण्यात आला आणि या सेमिनारमध्ये एक उद्योजक पार्टिसिपेंट असावा असा एक त्यात उद्देश होता की ज्यामुळं आपणाला न्यू एज्युकेशन पॉलिसी जी चालू आहे यामध्ये इंडस्ट्रीचं पण कोलॅबोरेशन असावं या पद्धतीचं नवीन एज्युकेशन पॉलिसी सुरू आहे. तर यामध्ये आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्या सर्व आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. विषय आम्हाला दिलेला जो आहे तो स्किल एनहान्समेंट थ्रू OJT ऑन जॉब ट्रेनिंग. यामुळं स्किल एनहान्समेंट होतं का या बाबतीत मी थोडक्यात वापर करतोय. शिक्षक नसल्यामुळे 45 मिनिटं काही मी बोलणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही काही घाबरून जायचं नाही. पण जे उपस्थित आहात की जरी गर्दी कमी असते तरी गर्दी आहे असं मला नक्की वाटतं. त्यामुळे मी माझं जे प्रेझेंटेशन आहे ते मी सुरू करतो. ऑन जॉब ट्रेनिंग कौशल्य वृद्धी ही वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी आवश्यक आहे आणि ऑन जॉब ट्रेनिंगमुळे आपण जे शिक्षण घेतलंय, ज्ञान घेतलंय, या ज्ञानाला अनुभवाची जोड मिळायला पाहिजे. या पद्धतीचं प्रशिक्षण असलं पाहिजे तर आपण सक्सेस होऊ शकतो. हे विद्यार्थ्यांना आवश्यक बाब असल्यामुळं ऑन जॉब ट्रेनिंगचं महत्त्व यामध्ये मी सांगतोय. त्याचं ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थी प्रत्यक्षात काम करू शकतो एखाद्या कंपनीत. ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे काय तर ऑन जॉब ट्रेनिंग आपण त्या प्रत्यक्ष कार्यस्थळी काम करू शकतो. काम करत असताना आपली जी शिकण्याची प्रक्रिया आहे ती पण चालू राहते व प्रत्यक्षात आपल्याला काम करायला मिळतं. हे काम करत असताना आपल्याला कंपनीमध्ये जे अनुभवी ट्रेन स्टाफ असतो, वर्कर्स असतात, सुपरवायझर्स असतात, यांच्याकडून अनुभवी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिक्षण मिळाल्यामुळं तुमच्या कौशल्यामध्ये वाढ होत असते. पुस्तकी ज्ञानाबरोबर तुमचा कौशल्य विकास जर व्हायचा असेल तर अशा प्रशिक्षित स्टाफकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. आणि तुम्हाला हे काम करत असताना काही अडचणी आल्या, समस्या आल्या तर इमिजिएट आपण शिक्षकांना विचारू शकत नाही, पण आपल्या सहकार्याला नक्की विचारत असतो. त्यामुळे आपण त्या समस्याचं निराकरण करत असतो. प्रत्यक्ष आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते कौशल्य आपलं विकसित आहे नाही याचं पण इव्हॅल्युएशन आपलं होत असतं. त्याचप्रमाणे कार्यपद्धती व व्यावसायिक नैतिकता समजून घेऊ शकतो आपण. म्हणजे कार्यपद्धती कशी असू शकते कामाची ही आपल्याला पुस्तकी ज्ञानामुळे मिळत नाही, तर ती प्रत्यक्ष काम करताना कार्यपद्धती प्रत्येक प्रोसेसमधून इंडस्ट्री कशी जात असते याचं नॉलेज थोडक्यात आपल्याला मिळत असतं. तर ते ह्या ऑन जॉब ट्रेनिंगमुळे होऊ शकतं आणि तुमची नैतिकता पण त्यामुळे वाढत असते. हे करत असताना आपण जेव्हा एकमेकांच्या म्हणजे संवाद साधतो किंवा टीमवर्क जे आहे याचं नेटवर्क जे आहे ते आपलं तयार होत जातं. अदरवाईज आपण अनेक ठिकाणी जेव्हा आम्हाला कामगार डायरेक्ट जेव्हा प्रशिक्षण घेतलेला नसेल, ऑन जॉब ट्रेनिंग नसेल आणि तो जर कामगार स्टाफ आम्ही जर घेतो त्यावेळेस त्याला हे नॉलेज नसेल तर तो एकलकोंडा होतो किंवा त्याचं कौशल्य त्यात तयार होत नाही आणि काही विद्यार्थी किंवा जे नवीन फ्रेंड्स स्टाफ येत नाही असेल तर तो काम करताना बसतो, कामात त्याच्या चुका होऊ शकतात. तर हे याच्यामुळे आपल्याला टीमवर्क आणि आपला आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तर त्याला ऑन जॉब ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि या OJT मुळे आपली कौशल्य कुठली विकसित होऊ शकतात तर त्याचं तांत्रिक कौशल्य
दिलेला आहे की त्या प्रोसेसमध्ये काम कसं केलं पाहिजे, म्हणजे वेळेचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, हे यामध्ये त्याचं कौशल्य वाढीस होतं. त्याचबरोबर त्याचं टीमवर्क वाढतं आणि टीम सोडवण्याची समस्या सोडवण्याची जी क्षमता आहे ती वाढते. म्हणजे आपण एकमेकात चर्चा करतो, एखाद्या समस्येचं निराकरण करायचं असेल किंवा एखादं समजलं नसेल तर आपल्या सिनियरला विचारायला तो लाजत नाही आणि त्यामुळे त्याचं कौशल्य वाढू शकतो. ऑन जॉब ट्रेनिंगमुळे आपल्याला 3 महिने जरी असेल तरी त्याचं प्रत्यक्ष काम केल्याचा एक अनुभव मिळतो आणि त्याचं आपण एखाद्या ठिकाणी जॉब करणार आहोत हे जे त्याच्या मानसिकतेमध्ये तयार होतं, त्यामुळे त्याची रोजगार क्षमता वाढते आणि त्याच्या वर्गातील ज्ञानाचा उपयोग इथं त्याला करता येतो. म्हणजे एखाद्याला ते कौशल्य स्वतःचं स्किल सुद्धा दाखवण्यासाठी तिथं त्या इंडस्ट्रीमध्ये त्याला वाव दिला जातो. त्यामुळे त्या वर्गातील ज्ञानाचा उपयोग सुद्धा इथे त्याला करता येतो आणि ह्या उद्योगासाठी तो तयार आहे का हे पण आम्हाला त्या टेस्टिंगमध्ये कळू शकतं. म्हणजे त्या कर्मचाऱ्याचं टेस्टिंग सुद्धा यामध्ये होत असतं आणि समोर जे काही येणारे बदल आहे त्याला सामोरं कसं जायला पाहिजे, कोणतेही चॅलेंजेस आहे. एखाद्या ठिकाणी बॉयलरमध्ये काम करत असलेला जर कर्मचारी असेल तर बॉयलरमध्ये फ्युएल कसं घालायचं ते त्याच्यापासून त्या आगीपासून संरक्षण कसं करायचं ह्या सगळ्याचं त्याला जे नॉलेज पाहिजे ते तिथं त्याला काम करताना मिळू शकतं. ते पुस्तकामधून मिळू शकत नाही. ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये हे त्याला कौशल्य पाहता येतं, करता येतं, अनुभवता येतं. विद्यार्थ्यांना याचा फायदा असा आहे की याचा कामाचा त्याला अनुभव पण मिळतो, पण त्याला जबाबदाऱ्या समजतात की कोण कुठल्या जबाबदारीवर काम करते, कुठल्या स्टेजला कुठली जबाबदारी आहे हे त्याला समजून येतं आणि त्यामुळे त्या जबाबदारीमध्ये तो काम करण्यासाठी त्याचा आत्मविश्वास आहे तो त्यामुळे वाढतो आणि त्याचं कौशल्य चेक केलं जातं. मॅनेजमेंट त्या 3 महिन्याच्या अप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये किंवा ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये इव्हॅल्युएशन करत असतं प्रत्येक कर्मचाऱ्याचं की हा विद्यार्थी आपल्याकडं ॲब्सॉर्ब करू शकतो का आणि आपण त्याला कर्मचारी म्हणून घेऊ शकतो का. आणि ह्याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे चाचणीचा. तज्ज्ञाकडून त्याला शिकायची पण संधी मिळते, कारण सगळे जे सुपरवायझर्स असतात ते तज्ज्ञ असतात, त्यामुळे त्याला शिकायची पण संधी मिळते आणि त्याला करिअरबाबत आपण जे सिलेक्ट केलं आहे ते करिअर आपण व्यवस्थित घेतलंय, निवडलंय, मला यामध्ये कोणतं स्किल अनुभवता येऊ शकतं हे त्याला कळून येऊ शकतं. संस्थांसाठी काय फायदा आहे आम्हाला, कंपन्यांसाठी फायदा असा आहे की त्यामध्ये आम्हाला चाचणी करता येते की हे जी काय सिलेक्ट केलेली जी टीम आहे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी ह्यामध्ये आम्हाला कळतं की ह्या कुशल मनुष्यबळ तयार होत आहे का हे पण आम्हाला तपासता येतं. त्या मुलांच्याकडून काम करताना युनियन मुलं असतात ती उत्पादन चांगल्या प्रकारे करू शकतात, त्यामुळे गती मिळू शकते, त्यामुळे उत्पादकता वाढते आणि हे करत असताना ही काम करायला आणायची मिळालेली मुलं जरी असतील तरी कंपनीला यांच्यावरचा खर्च कमी असतो. इतर पगारावर जो खर्च असतो तो या मुलांना एक ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये अप्रेंटिसशिपमध्ये एक स्टायपेंड दिला जातो, त्यामुळे त्याचा खर्च आमचा कमी असतो आणि संभाव्य आयामध्ये प्रॉबॅबल एक आमच्याकडे कर्मचारी होऊ शकतो हे आमच्या लक्षात येऊ शकतं. त्यामुळं तो कर्मचारी कोणता आणि ह्याच्यामध्ये योग्य कुठला आहे, अयोग्य कुठला आहे, स्किल्ड कुठला आहे, अनस्किल्ड कुठला आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये हा मॅच होऊ शकेल हे आम्हाला चाचपणी करायला ही 3 महिन्याचा कालावधी मिळू शकतो. ओजीटी करताना अडचणी कुठल्या आहेत तर प्रशिक्षणासाठी मर्यादितच काळ द्यायला लागतो. तर 3 महिन्याचा अप्रेंटिसशिप ऑन जॉब ट्रेनिंगचा प्रोग्राम आम्हाला ठराविक वेळेपुरता द्यावा लागतो. म्हणजे त्याला तेवढ्या वेळेमध्ये तो पूर्ण करू शकतो का, त्याचं कौशल्य दाखवू शकतो का, म्हणजे हा कालावधी थोडा मर्यादित राहतो आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आम्ही करू शकत नाही, कारण त्यांना तो प्रोग्राम पूर्ण करून एज्युकेशनची एक्झाम देऊन त्याला सर्टिफिकेशन घ्यायचं असतं आणि त्यांना ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला पण वेळ लागत असतो. कुठली कंपनी आहे, कशी कंपनी आहे, अनेक वस्तू असतात त्याला हाताळून का नको ह्या भीती त्या मुलांच्यामध्ये असतात, त्यामुळं जुळवून घ्यायला वातावरणाला त्यांना वेळ लागतो आणि इंडस्ट्रीला कामाचा एक प्रेशर असतं की एवढं प्रोडक्शन झालं पाहिजे, म्हणजे ते प्रोडक्शन करायचा एक प्रोडक्शनचा ताण असतो. तर या नवीन मुलांच्याकडून करून घेताना एक कौशल्य सुपरवायझरला लावावं लागतं, म्हणजे तो एक इंडस्ट्रीला असलेली अडचण. पण ह्या ओजीटीमधील अडचणीवर उपाय काय तर आपण योग्य मार्गदर्शन आणि मेंटरशिप केली तर आपण हे काम करू शकतो. मगाशी बऱ्याच सकाळपासून झालेल्या चर्चेमध्ये
अनेक न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल जे होत आहेत, म्हणजे मगाशी सकाळच्या सत्रात असं सांगितलं की 25 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक मेंटॉरशिप असावा, म्हणजे मग तो त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडं काळजीपूर्वक लक्ष देईल, त्याच्यात कौशल्य कुठलं आहे ते सांगू शकेल आणि त्यामुळं ते कौशल्य त्याचं जे आहे त्यामध्ये त्याला जाणं गरजेचं आहे. किंवा आत्ता जे विद्यार्थी कॉलेजमध्ये जेव्हा येतात तेव्हा ते शिक्षण घ्यायसाठी येतात का ह्याची तपासणी पण आत्ता व्हायला पाहिजे. सकाळच्या सत्रात कॉमर्स ग्रॅज्युएट मुलांच्या बाबतीतलं पण साठे सरांनी सांगितलं, त्यामध्ये असं लक्षात आलं आणि आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू सुद्धा घेतो तेव्हा असं लक्षात येतं की इंटरव्ह्यूमध्ये कॉमर्सचा विद्यार्थी असेल, बीकॉम एमकॉम झालेला असेल तरी त्याला कॉमर्सचे नियम म्हणले सांगता येत नाही. कॉमर्समध्ये अकाउंट्सचे प्रकार कोणते कोणते आहेत हे सांगता येत नाही. त्या अकाउंट्सच्या प्रकाराप्रमाणे तू नियम कुठे वापरू शकतोस हे सांगता येत नाही. अकाउंट्सचे प्रकार सांग म्हणले की तुम्हाला तो करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, एफडी अकाउंट, म्हणजे या मुलांना आपण नॉलेज काय घेतोय ह्याची टेस्टिंग ह्या मेंटरशिपमधून सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना आपण जे शिकतोय त्याचं इव्हॅल्युएशन प्रत्येक स्टेजला जर झालं, म्हणजे ही मुलं आता नुसतं पाठ करतायत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत असं दिसून येतं. त्याचबरोबर असं लक्षात येतं की अनेक ठिकाणी इतकी कॉलेजेस झाले, म्हणजे कॉलेजेसमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त असं मगाशी पण एक चर्चेचा सुरू होता. पण तो जरी असेल तरी ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तिथं असं लक्षात येतं की शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. मग तो दर्जा टिकवण्यासाठी सुद्धा शिक्षण व्यवस्था जी काम करते ह्याचं विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी कॉलेजला आल्यावर असं वाटतं की शाळा सोडून कॉलेजमध्ये आलो म्हणजे मी आता मोकळा झालो आणि थोडं मी सोशल लाईफ आता टेक्नॉलॉजी सेवी झाल्यामुळं बाकीच्या मोबाईलमध्येच गंज असणं हा जो तो कल्चर आहे तो थोडा वेळ असेल तरी आपलं शिक्षण महत्त्वाचं आहे ह्याच्याकडं विद्यार्थ्यांनी जरा लक्ष दिलं पाहिजे. तर नक्कीच ह्या करिअरचं पुढं भवितव्य दिसून येतं. ओजीपीमुळे तुम्हाला नोकरीसाठी तयारी पण होते, त्याच्याबरोबर नोकरीच फक्त करायची आहे का तर एखादा व्यवसाय सुद्धा करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा पण निर्माण झाला पाहिजे. हे त्याच्यात काय अडचणी आहे व्यवसाय करताना हे सुद्धा त्याला त्या ओजीपीमध्ये कळून देऊ शकतो आणि त्याची कामगिरी सुधारल्यावर रोजगाराच्या संधी वाढू शकतात. पण ह्या रोजगाराच्या संधी वाढता वाढता रोजगार देणारे निर्माण झाले तर आपली प्रगती नक्की होऊ शकेल. आणि या ओजीपीमुळे निष्कर्ष असा आहे माझा की ओजीपीमुळे कौशल्य वृद्धीला मोठी मदत होते. म्हणजे कौशल्य वाढ होते, प्रत्यक्ष अनुभवामुळे आत्मविश्वास वाढतो, शिक्षण आणि अनुभव यांचा योग्य समन्वय साधला जातो आणि यशस्वी करिअरसाठी ओजीपी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे करून झाल्यानंतर इंडस्ट्री आपल्याला जॉब देईल नाही देईल हा त्यांच्या कौशल्याचा भाग असेल तरी पण इंडस्ट्रीला एक अप्रेंटिसशिप प्रोग्राम असतो जो शासनाकडून चालवला जातो आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याची आम्ही 3 महिने पुढे 6 महिने 9 महिने या विद्यार्थ्याची टेस्ट करू शकतो की हा विद्यार्थी कुठल्या स्टेजला ॲडजस्ट होऊ शकतो, कुठलं कौशल्य त्याच्याकडे आहे आणि याप्रमाणे विद्यार्थ्याचं रोजगारामध्ये कन्व्हर्जन होऊन तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. म्हणजे हा ओजीपी प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे आणि नवीन पॉलिसीमध्ये हे इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि आत्ता जे लक्षात येत असतं की ओजीपी म्हणजे फक्त सायन्स साईडच्याच विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग आहे आणि इंडस्ट्रीमध्येच फक्त काम करायचं आहे असं थोडक्यात लक्षात आलं तरी असं नाही आहे. आम्ही चित्रविज्ञान समूह जेव्हा चालवतो तेव्हा डेअरी टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी पण आमच्याकडे ट्रेनिंगला येतात, कॉमर्सचे येतात, आर्ट्सचे येतात, त्याच्याबरोबर इंजिनिअरिंगचे येतात, बॉयलर टेक्नॉलॉजीचे येतात, व्हेटरनरी सर्व्हिसेसची लोक येतात. कारण ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा ऑन जॉब ट्रेनिंग आहे. त्यामुळे त्या प्रत्येक फील्डमध्ये ऑन जॉब म्हणजे अकाउंट्सचं आपल्याला नॉलेज पाहिजे, अकाउंट्स प्रत्येक इंडस्ट्रीला अकाउंट्स पाहिजे, त्यामुळे अकाउंट्सचा विद्यार्थी पाहिजे, मार्केटिंगचा विद्यार्थी पाहिजे. तर ह्या प्रत्येक फील्डमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आहे. त्यामुळे इंडस्ट्रीचं रिलेशन कॉलेजमध्ये टायप झालेलं असला पाहिजे की या कॉलेजमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीचं जर टायप असेल, प्रत्येक विद्यार्थी जर ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये गेला आणि तिथं काय शिकून आला ह्याचं जर व्यवस्थित सर्टिफिकेट त्यांना आणलं तर त्याचा त्याच्या पुढच्या करिअरसाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल. एवढं मी बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. Thank you so much, sir, for the guidance over real-time insights and on-the-job training implementation importance. As we belong to the same stream, somewhere we
Thank you, sir. Now I would like to request Dr. Lata Patil, sir. Education is no longer just about grades. It's about empowerment, evaluation, and excellence. नमस्कार. समारोपाचं भाषण झाल्यानंतर मी बोलायचं नसतं, म्हणून मी आधी आपल्याशी संवाद साधतो आणि मग विजयराव बोलतील आणि मग आपल्या सगळ्यांचा समारोप करतो. OJT या विषयावर मला बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतील, पण प्रश्न काहीच नव्हते. मला पाटील सर म्हटले की बरेच लोक या विषयामध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न होते, पण त्यावेळेला बरेच वेळ मिळाला. OJT या विषयात काही फार मला अजून माहिती नाही. मला सगळ्यात पहिल्यांदा संयोजकांचा आभार मानावेसे वाटतात. मला त्यांचं अभिनंदन करावं वाटतं की अशा प्रकारच्या काही इंडस्ट्रियलिस्टला आपण अशा प्रकारच्या एका नॅशनल सेमिनारमध्ये बोलवलं आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडस्ट्रियलिस्टचे प्रेझेंटेशन ठेवलं. मी स्वागत करू दत्ता पाटील सर दोघांचंही मी अभिनंदन करतो की एक चांगली प्रथा आपण पाडली आणि जी खरंच नवीन एज्युकेशन पॉलिसीला अनुसरून आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी सांगणं वेगळं आहे, प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणं वेगळं. इम्प्लिमेंटेशन मध्येच आता त्रुटी आहे. ते सेमिनार इम्प्लिमेंट करताना सुद्धा त्यांनी नवीन एज्युकेशन पॉलिसीचा धागा जपून ठेवला. त्याबद्दल मी त्या दोघांचंही मी अभिनंदन करतो. शिवाजी विद्यापीठाने नुकतंच गिरीश चितळे जे उद्योग समूहाचे संचालक आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांना प्रोफेसर इन प्रॅक्टिस म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये फूड टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना 1 वर्षाकरता मानद पदवी आपण अपॉइंटमेंट त्यांची केली आहे. आणि विद्यापीठाने एक चांगली प्रथा आणि त्याने एका उद्योगपतीला शिवाजी विद्यापीठाच्या दैनंदिन कारभारामध्ये मुलांना मार्गदर्शन करण्याकरता त्यांना नेमणूक त्यांची केली. शिवाजी विद्यापीठाचेही मी या निमित्तानं कौतुक करतो. आजचा हा विषय होता OJT ऑन जॉब ट्रेनिंग. मला वाटतं या पुढच्या काळामध्ये हे 3 शब्द प्रत्येकाला डोक्यात ठेवले पाहिजे. त्यातला एक आहे तो ऑन जॉब ट्रेनिंग, दुसरा आहे तो इंटर्नशिप आणि तिसरा आहे तो स्किल डेव्हलपमेंट. हे तिन्ही शब्द अगदी घोटून मुलांच्याकडनं आपण फ्रॉम द फर्स्ट इयर आपण मुलांच्याकडनं घेतले पाहिजे. तिन्ही शब्दाला महत्व आहे, तिन्ही विषयाला महत्व आहे. पहिल्या दिवसापासून मुलांना हे सारखं डोक्यात हॅम्बिंग केलं पाहिजे की या तिन्ही विषयाचं काय महत्व आहे, ऑन जॉब ट्रेनिंगचं काय महत्व आहे, इंटर्नशिपचं काय महत्व. तिन्ही वेगवेगळे आहेत, तिन्ही जे हे वेगळे आहेत. जर बोलायचं असेल तर त्याला खूप वेळ जाईल. आणि स्किल डेव्हलपमेंटचे काय महत्व आहे. अगदी एकच आपली प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचं म्हटलं, मी सांगली जिल्ह्यामधून येतो. सांगली जिल्ह्यामध्ये 2 व्यक्ती हे अतिशय प्रसिद्ध म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा अगदी देशामध्ये म्हणा. एक आहे ते चितळे, बाबासाहेब चितळे किंवा चितळे ग्रुप. तो चितळे ग्रुप एवढा मोठा का झाला? बाबासाहेब चितळे जे मकरंद चितळेचे जे आजोबा होते त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि सुरू केल्यानंतर थोडा सुरू होता. पण ह्या व्यवसायाला केव्हा भरभराट झाली याची जर आपण माहिती घेतली तर नानासाहेब चितळे म्हणजे जे काका होते त्यांना त्यांनी डेअरी डिप्लोमासाठी, डेअरीमधल्या स्किलसाठी म्हणून बेंगलोरला पाठवलं. आणि ते जसे त्या डेअरीचा डिप्लोमा करून त्या काळी त्याला 6 वेळेला शिक्षण जास्त व्यवस्थित सांगतील तसे जे डेअरीचा कोर्स करून भिलोडच्या शहरात गावात आले आणि त्यांनी तो धंद्याला आकार दिला आणि तो त्यांनी व्यवसाय स्केलमध्ये वाढवला. त्यातून आज चितळे ग्रुप इतका मोठा मुंबईपर्यंत त्यांचं दूध जातं. चितळे ग्रुपचं नुसत्या दुधावर ते थांबले नाही तर ते फूड प्रॉडक्ट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशनमध्ये ते गेले. दुसरं एक नाव मला आठवतं आमच्याकडे आर्वे म्हणून आहे. आर्वेंना एक द्राक्ष व्यवसायामध्ये द्राक्ष उत्पादनामधलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव असं त्यांची प्रतिमा आहे. तर त्यांचंही जर बॅकग्राऊंड आपण जर बघितली तर त्यांचेही वडील अशा एका द्राक्ष व्यवसायाने म्हणून परदेशामध्ये गेले होते. त्यावेळेला मला वाटतं स्वित्झर्लंडला काहीतरी तो द्राक्ष उत्पादनाचा होता आणि कुठल्या तरी एका स्कीममधून त्यांना ती जायची संधी मिळाली आणि ते त्यांचे वडील त्याचे आर्वे आहेत त्यांचे वडील ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथून ते सगळं आत्मसात केलं. आणि तुम्हाला सांगतो त्याने जसं आहे तसं ते ज्या ठिकाणी बघायला गेले होते त्या ठिकाणी अशी गोल इमारत होते, राऊंड अशी टावर होता. तसाच टावर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये उभा केला आणि त्याप्रमाणे जवळजवळ 20 प्रकारचे द्राक्ष आहेत ते आपल्याला माहिती पण नाही. आपल्याला द्राक्ष आपण म्हणतो एकच द्यायचं, त्यात फ्लेवर खूप आहे. 20 प्रकारचे फ्लेवर आहेत. स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन ते सगळे फ्लेवर मी तपासून त्याची चव घेऊन आलो. असे दोन्ही जर
आदर्श आपण जर आमच्या जिल्ह्यात बघितले तर स्किलचं काही ना काही त्यांना बॅकग्राऊंड आहे. स्किलमध्ये त्यांनी काही ना काही कोर्स केले, काही ना काही काम केलं, म्हणून ते त्यांचा व्यवसाय उद्योग हा मोठ्या प्रमाणावर स्केलमध्ये निर्माण करू शकले. इतकं मोठं या स्किलचं महत्त्व आहे. तर आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की मुलांना ह्या ऑन जॉब ट्रेनिंगसाठी उद्युक्त केलं पाहिजे. आणि ऑन जॉब ट्रेनिंग हे कुठेही अवेलेबल आहे. त्यांच्याकडं 1200 लोक आहेत चितळे उद्योग समूहाकडे. 10% 20% म्हणजे 200 मुलं सांगली जिल्ह्यातील त्यांच्याकडे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी उपस्थित राहू शकतात. महाराष्ट्राला जर आपण विचार केला तर 3 मोठे उद्योग आपल्याकडे आहेत. एक तर साखर उद्योग आहे, दूध उद्योग आहे आणि कापड उद्योग आहे. या तिन्ही उद्योगाला आज अवस्था जर बघितली, चितळेसारखं एखादं डेअरी सोडून द्या, पण तिन्ही उद्योगात आज जर बघितलं तर काही ना काही आज HRचा प्रॉब्लेम आहे. पुढची पिढी तो व्यवसाय करायला तयार नाही. साखर उद्योग असेल, कपडा उद्योग असेल, डेअरी उद्योग असेल, जर ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून तरुण मुलांना जर त्याच्या शाळेत त्याच्या कॉलेज जीवनामध्ये जर आपण त्यांना ह्या व्यवसायाची जर आवड निर्माण करून दिली, ह्या व्यवसायाची माहिती निर्माण करून दिली, तर ह्या व्यवसायालाही HRचा प्रॉब्लेम, ह्युमन रिसोर्सचा प्रॉब्लेम येणार नाही. तिन्ही व्यवसाय आणि महाराष्ट्राचं अर्थकारण चालवतात. 40% अर्थकारण महाराष्ट्राचं या 3 उद्योगामध्ये 3 व्यवसायामध्ये आहे. त्यामुळं इतकं महत्त्व या ऑन जॉब ट्रेनिंगचं आहे. याच्या पुढची पिढी जर घडवायची असेल आपल्याला, पुढच्या पिढीसाठी आपला व्यवसाय टिकवायचा असेल, आपल्या महाराष्ट्रातला हा व्यवसाय टिकवायचा असेल, महाराष्ट्राची जर भरभराट करायची असेल, तर आपल्याला या ऑन जॉब ट्रेनिंगचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आपण मुलांना त्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि मुलांनी त्यामध्ये गेलं पाहिजे असे प्रयत्न आपण केले पाहिजे. या निमित्तानं इतकं जरी आपण लक्षात ठेवलं आणि आपण आपल्या महाविद्यालयामध्ये पुढच्या काळामध्ये यासाठी प्रयत्न केले तरी भरपूर होईल. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं आणि काही काही बोलायची संधी दिली त्याबद्दल सहयोगाचे आभार. धन्यवाद. Thank you so much, sir. Moving ahead, I would like to request Honorable Srimati Archanatai Kolekar ma'am to आपल्या डॉक्टर सहाई महाविद्यालयामध्ये जो राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलेला आहे आणि त्यामधला हा आता शेवटचा भाग आणि त्याच्यामध्ये ओझेटी. तर आपण सकाळपासूनच बघितलं की VC मॅडम असतील किंवा विजयजी असतील आपल्याला आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे ऑन जॉब ट्रेनिंग किंवा विद्यार्थ्यांना जे स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठीच मग आज प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक किंवा आता आपले जे आपल्या सेशनमध्ये जे दुसरे सर आपले विजयराव जोशी सर बोलणार आहेत, तर ते देखील आपल्या गडहिंग्लजचेच मूळचे आणि त्यांनी टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं आहे, BE मेकॅनिक आहेत आणि त्याच्यानंतर बरीच वर्ष त्यांनी 15 वर्ष त्या सेक्शनमध्ये जॉब करून पुढं मग त्यांनी ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, लघु उद्योग जी मुलं करायसाठी स्टार्टअपसाठी प्रयत्न करतात, लहान उद्योग, मध्यम उद्योग, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. बालपणापासूनच त्याच्यावरती संघाचे संस्कार झालेले आहेत आणि असे आपले विजय जोशी सर देखील आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत. चितळे उद्योग समूहातून सुद्धा आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. तर आता विद्यार्थ्यांना आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आता बघा आपण नॅशनल सेमिनार याच्यावरती घेतलंय की प्राचार्यांना मार्गदर्शन पाहिजे, शिक्षकांना मार्गदर्शन पाहिजे की नवीन शैक्षणिक धोरण कसं इम्प्लिमेंट करायचं. पण प्रत्यक्ष जेव्हा कामकाजाला सुरुवात झाली, उद्याला 2 वर्ष झाले आणि इथं पुढची जशी जशी वर्ष जात जातील त्या तसे तसे अनुभवानेच ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट होणार आहेत आणि मग त्याच्यामधल्या आपल्याला त्रुटी कळणार आहेत की काय नक्की लूपहोल्स आहे. तर तसंच आहे प्रत्येक गोष्टीचं. तुम्ही एखाद्या कारखान्यामध्ये कामाला गेला तर लगेच तुम्हाला काही कळणार नाहीये. तुम्ही काम करायला जसं जसं सुरू कराल तसं तसंच आपल्याला त्यातल्या डिफिकल्टीज कळत जातात आणि तोच हा मुद्दा आहे की प्रत्यक्ष नोकरीला काम करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्यामध्ये काही स्किल्स प्राप्त व्हावी आणि तुम्ही जिथं काम करणार त्यांना सुद्धा कळावं की तुमच्यामध्ये काय स्पेशल आहे. कारण आता मगाच्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला स्वतःला सुद्धा आपले कर्मठकर सरांनी सांगितलं की आपले स्किल्स हे आपल्याला माहिती नसतात. हळूहळू जसं आपण शिक्षण घेत जातो किंवा काहीतरी करत जातो तसं तसंच आपल्याला कळते की आपल्याला त्याच्यामध्ये रुची आहे. तसंच आहे, जसं तुम्ही नोकरी करायला सुरू कराल तसं मग त्याचं स्पेशलायझेशन आपल्याला कळणार आणि मग त्याच्या अनुभवातूनच तुम्ही पुढे जाणार. तर ऑन जॉब ट्रेनिंग किंवा स्किल डेव्हलपमेंट हा त्याचाच एक भाग आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळी
थांबते. Thank you, ma'am. Thank you for guiding us in very short time with effective words. End of the story is the new beginning. On this note, let's व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित माननीय प्राध्यापक वर्ग आणि बंधू आणि भगिनी विद्यार्थी, मला कल्पना आहे आज सकाळपासून आपल्यावर काय बेतलेलं आहे. प्रामाणिकपणे हसतात त्या विद्यार्थी, बरोबर. कारण मी एकेकाळी असाच कुठेतरी बसलेलो होतो आणि त्यावेळी असं लक्षात यायचं की शेवटचा माणूस कोण आहे ते माणसं बघायचं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं काय झालं तुम्हाला एका वाक्यात सांगू बघा. आता माझा परिचय त्यांनी करून दिला. ते सगळं समोर बसून ऐकताना वास्तविक मी शिक्षण तज्ज्ञ नाही, मी मेकॅनिकल इंजिनियर, साधारण 25 वर्ष एका मल्टीनॅशनलमध्ये काम केलं. इमर्सन क्लायमेट टेक्नॉलॉजीजमध्ये रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगमध्ये काम. माझं ॲक्च्युली बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट झालं. एक आवड म्हणून इकॉनॉमिक्समधली पदवी पुन्हा घेतली आणि साधारण 25 वर्ष मल्टीनॅशनलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग याचं काम करायची संधी मिळाली. चितळेकडे मी बल्क मिल्क ओनरसाठी आलेलो. जे दूध गार करतात ती प्रोसेस त्यांची काही बिघडली होती, ती सेट करण्यासाठी मी गेलो. समोर बसून आज सकाळपासून मी सगळं ऐकत होतो. त्यात माझं स्वतःचं प्रतिबिंब मला दिसत होतं. स्वागताने मुद्दाहून सांगतो, तुला कसं काय सुचलं मला व्हॅलिडेटरी करण्यासाठी बोलवण्याचं? का मी म्हटलं मी काही शिक्षण तज्ञ नाही, पण या जो काही शिक्षणाचा गेल्या 20 वर्षामध्ये प्रयोग माझ्यावर झाले, मी लहानपणी बसलो, मी मूळचा गडिंगलच आहे. आज मला अतिशय कृतज्ञता आहे या कॉलेजमध्ये येऊन बोलताना. याचं एक लहानसं कारण सांगतो. डॉक्टर एस घडी यांच्या दवाखान्यामध्ये माझे वडील नोकरी करत होते. लहानपणी इथे शिक्षणाची सोय नाही, माझ्या वडिलांनी शिकू शकत नाही म्हणून घरीशी चर्चा करून मला माझ्या वडिलांनी कराडला शिकायला ठेवलं. कराडला मी माझ्या एका नातेवाईकांकडे इयत्ता पहिलीपासून शिकलो, इंजिनिअरिंग पर्यंत. प्रत्येक वर्षी फक्त मे महिन्यामध्ये मी गडिंग्लजला यायचो. त्या काळात माझे आई वडील मला असं सांगायचे की आपण दुसऱ्याकडे राहतोय, तिथे कुठलाही हट्ट करायचा नाही, हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणायचं नाही, शिकायचं. माझ्या सुदैवाने मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिकू शकतो. डॉक्टर भाईंच्या आगमनानं मला पत्र आलेली. ते ज्या ज्यावेळी आमदार झाले त्या त्यावेळी मी त्यांना नमस्कार करायचो. डॉक्टर संकेश्वरींचं आता जी क्लिनिक आहे, जे डॉक्टर घाईंनी घेतलं, तेच पैसे या कॉलेजला त्यावेळी त्यांनी देणगी म्हणून दिले. त्यावेळी आपल्या सगळ्या दवाखान्याची उस्तवास्त करण्याचं काम त्यांचं माझ्या वडिलांकडे होतं. त्यांनी दिलेल्या टेबलवर बसून मी अभ्यास केला आहे गडिंग्लजला. ते घरात माझ्या टेबल अजूनही आहे, मी जपून ठेवलेलं आहे. त्या कॉलेजमध्ये त्यांच्या दवाखान्यातल्या एका कामगाराचा मुलगा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या व्हॅलिडिटी ॲड्रेससाठी येतो. मला वाटतं हा एक दैवयोग आहे. काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याचं असं झालेलं आहे पहा. धूम धडाका पिक्चर बघितलं आठवलं का? तर लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्या अंबाक्काला नटी बनवणार असतो. नटी तो तिला प्राणामानात घेऊन जातो, सांगतो हे आता असं वाक्य बोलायचं आहे, तर एकदा वाक्य बोलून दाखवतो आणि बाजूला होतो. ती त्याला चालू कर, ती पुन्हा अशी उभारतो. 2-3 वेळा तो फक्त चालू कर. तर त्यांना असं सांगितलेलं असतं मी म्हटल्याशिवाय चालू करायचं नाही. तिला वाटतं अगं तुला 2 वेळा म्हणतो चालू कर, तू का चालू करत नाही? तुम्ही अजून म्हणलाय असं ती म्हणते. मला वाक्य आठवत असं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं आता हे झालं, कुणीतरी म्हणावं लागतं, त्याशिवाय आपण चालू करत नाही. ते या
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये संस्था चालकांची एक भूमिका आहे, प्राध्यापकांची एक भूमिका आहे, शिक्षणेतर कर्मचाऱ्यांची एक भूमिका आहे, विद्यार्थ्यांची एक भूमिका आहे, पालकांची एक भूमिका आहे. मी ज्यावेळी शिकलो, ज्या शिक्षण प्रवाहातून गेलो, त्या शिक्षण प्रवाहामध्ये 10+2+3 त्याच्यामध्ये 10+3+3 असं मी केलं. 10वी कडून डिप्लोमा, त्यानंतर इंजिनिअरिंग. विद्यार्थ्यांना डिलिव्हर करायचं एवढंच कळत होतं शिक्षकांना, त्यांची काही चूक नव्हती. विद्यार्थ्यांनी किती ग्रास केलेलं आहे ते माहीत नव्हतं. तुम्ही 20 वर्षापूर्वी डिप्लोमा झालेल्यांचे इतिहास काढा, फर्स्ट इयरला किती विषय राहिले असंच विचारावं लागायचं. किती वेळेला वायडिंग झालं असं विचारावं लागायचं. त्याचं कारण 3 गोष्टींचा अभाव. क्रमांक 1 ज्ञान, क्रमांक 2 कौशल्य आणि क्रमांक 3 दृष्टिकोन, ॲटिट्यूड. त्याला आम्ही मॅनेजमेंटमध्ये केस के सायकल असं म्हणतो. तीच आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. त्याच्यामध्ये मूल्य वाढवलं. वास्तविक ज्ञानामध्ये मूल्य येतो, ते वेगळं द्यायची गरज नाही. ज्ञान आणि मूल्य असे 2 वेगवेगळे लिहिणं, याचा अर्थ पिवळा पितांबर असं म्हणणं आहे. दोन्ही एकच आहे. मी सकाळपासून असा विचार करत होतो की मल्टी स्किलिंग, मल्टी डिसिप्लिनरी, मातृभाषेतून शिक्षण, या माझ्या 2 भगिनी निश्चयनं सकाळपासून इंग्रजीमध्ये सगळं बोलत आहेत. पण सगळ्या वक्त्यांनी मराठीतून आपल्याला ॲड्रेस केल्या कारणाने त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. कारण कॉम्बिनेशन ठीक झालं, काही अडचण नाही. मातृभाषेचं शिक्षण आहे. त्यानंतर मूल्यमापन पद्धती आहे. या सगळ्याचा तुमच्याशी डायरेक्ट संबंध सगळ्या गोष्टींचा नाही आहे. माझ्या प्राध्यापक बंधूंना मी असं सांगू इच्छितो की आता खूप म्हटलेलं आहे, आता पुढे काय करायचं. समारोपाच्या भाषणामध्ये मी सुद्धा सकाळपासून जे एनईपीचे तत्व आहेत ते सांगत बसलो तर तुम्हाला खरंच कंटाळा येईल. समारोपाच्या भाषणामध्ये आपण अशी चर्चा करणं अपेक्षित आहे मला की आता पुढे उद्यापासून काय करायचं, उद्यापासून काय करायचं. तर जी मल्टी डिसिप्लिनरी आहे, मला तो संधी मिळाली. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असताना सुद्धा मी इकॉनॉमिक्समध्ये पदवीधर झालो. मुद्दा का झालं तर एका बँकेमध्ये मला डायरेक्टर म्हणून घेतलं कराडमध्ये. आता बँकेमध्ये डायरेक्टर म्हणून काम करायचं असतं तर आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे. म्हणून मी BA ला ॲडमिशन घेतली एक्सटर्नल आणि BA सुवर्ण पदकासकट झालो. मला लहानपणीपासून तबला वाजवण्याची आवड होती. हे जे सगळं सांगितलं म्हणजे मी त्याच्यात मी बघत होतो म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. इथे अनेक विद्यार्थी बसलेले. मी अनेक वेळेला माझे विषय नापास झालेले इंजिनिअरिंगमध्ये. का तर दुनियादारी करत फिरतो म्हणून. म्हणजे स्वागत वगैरे तर माहीत असतं. आम्ही RSSचं ADPचं काम करत असताना अभ्यासाकडे कमी लक्ष, शेवटच्या एका दिवसात भरपूर अभ्यास करायचा आणि मार्क पडायचे. त्याच्यामुळे मला इथल्या विद्यार्थ्यांना असं सांगायचं की ADPमध्ये हे फिअर गेलेलं आहे. नापास होण्याचा फिअर गेलेला आहे. नापास म्हणजे काय तर त्या दिवशी जी प्रश्नपत्रिका समोर येते त्या प्रश्नपत्रिकेचं तिथं दिलेल्या उत्तरपत्रिकेच्या आधारे तेच शब्द, तेच पॅराग्राफ आपण जर लिहू शकलो तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडणार. नाही तर आपल्याला 35 अथवा 40 मार्क पडणार. ADPमध्ये याच्यामध्ये काही बदल आहे. मूल्यमापनात काही बदल. आपण हे इन्व्हाइट करूया, माहिती करून घेऊया. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्वतः ADPचे साधारण 20 मुद्दे ते एका बोर्डवर लिहा. मित्र म्हणून त्या मुद्द्याशी संबंधित जो कोण मनुष्य असेल त्याचं समोर कॅटेगरी लिहा. प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, पालक. तुम्ही पहा ADP मुळात करण्याची गरज काय आहे. मग अशी एका भाषणामध्ये उल्लेख आहे. एक लक्षात ठेवा किती भयानक अवस्था आहे बघा देशाची. भारताची आजची लोकसंख्या 140 कोटी आहे. या 140 लोकसंख्येपैकी 65% ऑफ द पॉप्युलेशन, 65% पॉप्युलेशन हे वय वर्ष 35च्या आतला आहे आता ह्या क्षणात. आणि ही अवस्था पुढचे 30 वर्ष राहणार. सो इंडिया इज अँड विल बी द यंगेस्ट country in the world.
पण आमच्याकडे अवस्था काय आहे? गडहिंग्लजच्या एस टी स्टँडवर मला जायचा प्रसंग बऱ्याच वेळेला येतो. मी गेले 25-30 वर्ष गडहिंग्लजच्या एस टी स्टँडवर येतो. बदलतं स्वरूप सांगतो. एकेकाळी पटकावाले टोपीवाले म्हातारी माणसं दिसायची. आज अवस्था अशी आहे, गडहिंग्लजच्या स्टँडवर सगळी तरुणाई दिसते. तिथंच कळतं भारत किती तरुण आहे दिवसभर. पण या तरुणांना दिशा नाही. तू उद्या काय करणार असं विचारलं तर त्याला असं कळतं, मगाशी म्हणलं तसं याला हे शिक्षण घेतलं, याला एवढं पॅकेज मिळालं, हे शिक्षण घेतलं, याला एवढं पॅकेज मिळालं, मी ते करण्याचा प्रयत्न करणार, अशी एक उदाहरण दिलं. म्हणून मला दुसरा पिक्चर आठवतो, 3 इडियट्स. आपण सर्वांनी पाहिलं. मला सर्वांना अशी विनंती करायची आहे, कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांनी त्यांचं स्किल मॅपिंग करावं. विद्यार्थ्यांचं स्किल मॅपिंग कॉलेजला करावं की तुझ्यात न कळत कोणते गुण आहे, तू चांगलं काय करू शकतोस. हे ज्ञान प्रबोधिनी करतं, कोल्हापूरच्या 2 संस्था करतात. सिंपल 2 परीक्षा असतात. सिंपल त्या परीक्षा दिल्या की तुम्हाला भावी काळात काय करता येऊ शकतं हे ते तुम्हाला काउन्सिलिंग करतात. आता अनेक जण 10वीला ठरवतात की मी इंजिनिअरिंगला जाणार, पण पडतात 47% मार्क. मग ते 11वीला BA किंवा BComला किंवा BSc ॲडमिशन घेतात. माझा दुसरा इलाज नाही म्हणून 12वी होतो. 12वी नंतर सगळेजण आपला स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न करतात. मग त्यांचं ठरतं की अरे आपल्याला कमी मार्क पडले, आपण BCom करूया, BSc करूया, BA करूया. याच्यामध्ये आपली म्हणजे जुन्या शिक्षण पद्धतीतली त्रुटी, आपली वर्ष वाया जातात आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे डिग्री आल्यानंतर पुन्हा कुणीतरी असं विचारतं, अरे तू काय झालायस? BA झालोय, BCom झालोय, BSc झालोय, मग तुला काय येतं? तर त्या प्रश्नाचं उत्तर नसतं त्या विद्यार्थ्यांना. मी काय झालोय वेगळं आणि मला काय येतं वेगळं, म्हणून हे OJT वगैरे. आता इथं जेवढे न्यू एज्युकेशन पॉलिसीचे त्यांनी पॅरामीटर सांगितले, मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, स्किल डेव्हलपमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, ऑन जॉब ट्रेनिंग, फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट आणि कम्युनिटी एंगेजमेंट. या सगळ्यामध्ये आपल्याला स्वतःला भाग घेता आला पाहिजे. एखाद्या वेल्डर कसा काम करतो हे जाऊन संध्याकाळी बघणे, याला ऑन जॉब ट्रेनिंग म्हणतात. एखादा वेल्डर कसा काम करतो ते तुम्हाला असं कळायची गरज नाही की डाऊन हँड आर्म वेल्डिंग आहे वगैरे अशा टेक्निकल गोष्टी तुम्हाला कळायची गरज नाही. तो वेल्डर काय करतो, एखादा कार्पेंटर काय करतो, एखादा रंगारी काय करतो. माझी स्वतःची आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे इथं गडिंग्लजमध्ये. मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा व्यवसाय करतो तिकडे बसून. मला माणसं मिळत नाही. आता मी लघु आणि मध्यम उद्योगांना कन्सल्टन्सी देतो. म्हणजे काय देतो बघा, मला उदाहरण देतो. म्हणजे माझं व्हॅलिडिटी ॲड्रेस जास्तीत जास्त रंजक बनवण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला सकाळपासून काही ताण आला असेल तर तो कमी होऊन न्यू एज्युकेशन पॉलिसी सकट आपण घरी जा. नाहीतर न्यू एज्युकेशन पॉलिसी इथंच राहील, तुम्ही मात्र घरी जा. पहा, एक वस्तू आहे, ही वस्तू आहे, ही डायरी बनवायची. ठीक आहे, पूर्वीचं सूत्र काय होतं माहिती आहे? या डायरीला लागणारा कच्चा माल, त्याची किंमत अधिक माझ्या नफ्याची किंमत बरोबर याची विक्रीची किंमत. बरोबर का? लॉजिकल आहे. ही डायरीला बनवण्याचा कच्चा माल अधिक मला नफा किती पाहिजे बरोबर विक्रीची. आता तुम्हाला मी सध्याचा याला काय कसं विक्रीची किंमत या डायरीची कोण ठरवतं तुम्हाला काय म्हणायचं? शेजारच्या दुकानात 10 रुपयाला असेल तर माझी 9.5 रुपये. बरोबर ना? बरोबर ना? 9.25ला कोण तुम्हाला 5.5 रुपयाला देतो आणून तुला एकदम 100ची ऑर्डर द्यायचं झालं. डायरीवाला गेला म्हणजे पहिल्यांदा ज्यांनी हिशोब लावला होता तो गेला का? धंदा बंद पडेल ना त्याचा. लक्षात ठेवा. आता ह्याच्यात काय आलं? विक्रीची किंमत कॉम्पिटिटरनं ठरवलेली आहे. याचा कच्चा माल तो का आपल्या घरात बनतो का? कागद कारखाने कुठे? जंगलात, नागपूरला, चंद्रपूरला, झारखंडमध्ये. ते म्हणतात नाही, हे किती घाणेरडा कागद असला तर तो इतका
किंमत कोणी ठरवली? कॉम्पिटिटरने ठरवली. आता तुम्ही जो मध्ये म्हटला ना मला एवढा नफा पाहिजे, कशावर प्रेशर आलं? नफ्यावर. म्हणजे आम्ही हे गायडन्स करतो. विक्रीची किंमत कॉम्पिटिटर ठरवतो, कच्चा माल दुसरा कोणतरी ठरवतो. आपल्या हातात काय तर कन्व्हर्शन कॉस्ट ती कशी कमी करायची. आता मी डायरीचा मुद्दा म्हणून हे चितळे दूध आमच्या मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मोठे कॉम्प्रेसर एअर कंडिशनर हे उदाहरण आपण बाजूला ठेवू. म्हणजे आपल्याला असं काम करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये कमीत कमी खर्च येईल. म्हणजे आपला नफा आपण कुठून काढला पाहिजे? आपल्या प्रोसेसमधूनच काढला पाहिजे. हा सध्याची इंडस्ट्री आहे. अनेक जण उत्साहानं आमच्या इंडस्ट्रीजला येतात. त्यांना लेथ मशीन घेतलं, त्यांना मिलिंग मशीन घेतलं, त्यांना लॅपिंग मशीन घेतलं. 50-50 लाख रुपये घालतात, बँकेचं कर्ज काढतात, मशीन आणतात. मशीन आणल्यानंतर कुठंतरी भीक मागतात. 4 ठिकाणी 2 जणांनी सांगितलं असं तू आण रे मशीन, उद्यापासून तुला मी धंदा देतो उद्यापासून. ते आता हल्ली ते फ्लेक्स बोर्डाच्या मशीन भरपूर झाल्या. काही वेळा काही मध्ये झेरॉक्स भरपूर झाले. त्याच्या आधी एसटीडी कॉलमध्ये भरपूर झाले. हे कशासारखं आहे? बटाटा केला की एकदम सगळ्यांनी बटाटा करायचा, टोमॅटो केला की एकदम सगळ्यांनी टोमॅटो करायचा. म्हणजे पोत्याची किंमत सुद्धा जास्त होती, टोमॅटोची कमी असते. न्यू एज्युकेशन पॉलिसी असं सांगते तुझ्या काय आहे स्किल, तुझ्या ज्ञान काय आहे हे हुडक. तुला काय व्हावंसं वाटतं, तू काय केलंस म्हणजे तुझं प्रोफेशन आणि तुझं लायकिंग हे एकत्र होईल. तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतो. तुम्हाला जर काहीही काम नसेल तर तुम्ही काय करता? फक्त झोपतो असं सांगायचं नाही. तुम्हाला काही मोबाईल बघतोय सांगतो. तुम्हाला काहीही कुणी काम सांगितलेलं नसताना जे काम तुम्हाला करावंसं वाटतं किंवा ज्या कामामध्ये तुम्हाला आनंद मिळतो दॅट इज युअर लायकिंग. त्या लायकिंग मध्ये आपलं प्रोफेशन निवडता येईल का? मला भरपूर बोलायला आवडतं आणि मी ऑडिटर झालो. अहो तो म्हणणार का 2 वर्षात? कारण ऑडिटर कसं असतं, एक खोली दिलेली असते, चहा पाणी काय मागेल ते देतात, शेजारी कोणी थांबत नाही. पेन्सिल एक नाही 10 घे. मला बोलायची सवय आहे. मग मी काय निवडलं पाहिजे? आय शुड चूज मार्केटिंग, आय शुड चूज प्रोफेसरशिप, आय शुड चूज सेल्समनशिप. त्यात मला उत्कृष्ट बोलायला आवडतं. आय शुड चूज मोटिवेशनल स्पीकर. मला एकल कोंड राहायला आवडतं. मला दुसऱ्याची मापं काढायला आवडतात. मग तुम्ही ऑडिटर व्हा, एक्झामिनर व्हा, काही व्हा. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्याशी काय संबंध आहे? जर मुलांना आपण कॉलेजमधून त्या प्रत्येकाची मॅपिंग टेस्ट केली, हे रक्त लंघी तपासतात तर तशीच टेस्ट करतात. हे रानला होऊ शकते, रानला. आणि त्यांना जर काउन्सिलिंग केलं की तुझ्या आतमध्ये एक चांगला वाणिज्य क्षेत्रातला मनुष्य घडलेला आहे, एखादा डॉक्टर घडलेला आहे, तू टेक्निकॅलिटीमध्ये चांगलं काम करू शकतोस, तुझ्यामध्ये एखादा संशोधक आहे, तुझ्यामध्ये एखादा परफॉर्मिंग आर्ट करणारा मनुष्य आहे. आता मला लहानपणी कळलं की मला परफॉर्मिंग आर्ट जमतो. मी नाटकात कामं केली, 3 मोठ्या नाटकांची मी दिग्दर्शन केली, 3 मोठ्या नाटकांना मी संगीत दिलं. त्या 3ही नाटकांचं नेपथ्य मीच केलेलं होतं. ती राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धाला गाजली. माझ्यावरून होणार नाही. हे विद्यार्थ्यांना 12वी फर्स्ट इयर पर्यंत समजलं पाहिजे. तेव्हा त्या शिक्षकांना कळेल की माझ्या वर्गामध्ये जे विद्यार्थी म्हणून आलेले ते भले आता माझ्या वर्गात बसले असतील तरी त्या प्रत्येकाचं लायकिंग काय आणि त्या लायकिंगनुसार आपण त्यांना पुढची दिशा देऊ शकतो. कोणाचं टेक्निकल फील्ड आहे, कोणाचं वाणिज्य आहे, कोणाचं सायन्स आहे, कोणाचं प्युअर सायन्स आहे. हे एक. दुसरं, आपल्याकडे प्राध्यापक वर्ग आज खूप चांगला उपस्थित आहे. आपलं अपग्रेडेशन खूप आवश्यक आहे सर. गेल्या 10 वर्षामध्ये कराडला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज
इंजिनिअरिंग कॉलेजला मगाशी करमळकर सरांनी सांगितलं तसं ऑटोनॉमसचा दर्जा दिला. ऑटोनॉमसचा दर्जा दिल्यानंतर त्यांनी आमच्या इंडस्ट्रीला संपर्क साधला. तोपर्यंत मी नोकरी सोडून माझ्या धंद्याला सुरुवात केली होती. ते म्हणजे आम्हाला इंडस्ट्री एक्सपर्ट बोर्डावर माणूस पाहिजे, कुणीतरी माझं नाव दिलं. मग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कराडच्या इंडस्ट्री एक्सपर्ट बोर्ड आणि बोर्ड ऑफ सिलेबस मी होतो. 3 वर्ष होतो, 4 वर्ष. त्या कालावधीमध्ये नवीन सिलेबस ठरवायचा चालला होता आणि ते सिलेबस बनवण्यामध्ये आमची त्यांनी मदत घेतली. मग असं त्यांनी म्हटलं ना इंडस्ट्रीचे एक्सपर्ट होणार बोर्ड सिलेबस बनवणार. त्यावेळी मी तिथल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट की जे IISc बेंगलोरचे विद्यार्थी होते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, त्यांना असं विचारलं की IC इंजिन, इथं कोणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं मला माहिती नाही आहे, इंटरनल कंबशन इंजिन IC इंजिन चा एक फॉर्म्युला असतो, त्याचं एक प्रॅक्टिकल असतं, खूप क्लिष्ट असतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधलं खाण नको असतं. ते तुम्ही कसं इम्प्लिमेंट करणार? तर त्यामध्ये आम्ही पारंपरिक जसं करतो तसं करणार. तुम्हाला एक आयडिया येते की मुळात IC इंजिन कशात बसवलं जातं त्याचं एक मॉडेल बनवा आणि ते मॉडेल तिथे ठेवा. ते कसं चालतं ते शेजारी लिहा आणि नंतर त्याचं प्रॅक्टिकल लिहा. नाहीतर विद्यार्थ्यांना कळतच नाही की आपण त्या लॅबोरेटरीत का गेलोय, तिथं तो प्राध्यापक नक्की काय करतोय, कशात काय घालतोय, कुठलं सूत्र मांडतोय आणि विचारतोय कळलं का कळलं का कळलं नाही असं तुम्ही म्हणायचं नसतं म्हणून काय म्हणत. बरोबर. रंजकता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्राध्यापक वर्गाचं असं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे की दे शुड अपग्रेड देमसेल्फ टू कम्युनिकेट स्टुडंट्स इन देअर लँग्वेज. आता ही लँग्वेज ग्रामीण भागातली, गडिंगलजची भाषा वेगळी आहे, चंदगडची वेगळी आहे, आजऱ्याची वेगळी आहे, पुण्याची वेगळी आहे, आमच्या कराडकडची साताऱ्याची एकदम वेगळी आहे. त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या विशाळ विश्वामध्ये जाऊन आपल्याला तो विषय समजून सांगायचा आहे. त्यांचं लायकिंग आपल्याला कळलं तर त्यांना त्या बाजूला आपल्याला दिशा द्यायची आहे. त्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आता बघा इथे मी आलो, मी आल्याला विचारलं तिथे एकूण किती दिवे लावले. मी इंडस्ट्रीचा मनुष्य आहे, त्या दरवर्षी आपण ऊर्जा सप्ताह साजरा करतो, पण इतर ठिकाणी गेल्यानंतर माझं लक्ष फॅन किती चालू आहे, कुठले दिवे कुठले लागले, त्यातली अननेसेसरी किती आहे याच्याकडे लक्ष जातं. का घाणेरडी सवय लागली. मग अशी मी काय सांगितलं, फायदा कुठून बाहेर मिळत, आपण आपले खर्च कमी करायला पाहिजे. मग अशी म्हणलं महाविद्यालयाला खर्च परवडत नाही. का परवडत नाही? तर ज्या क्लासरूम मधून विद्यार्थी बाहेर येतात ते बाहेर येताना कुणीही लाईट आणि फॅन बंद करत नाही. त्याची ऊर्जा बचत ही देशाची गरज आहे, देशाची गरज नाही आपली गरज आहे. वेस्ट एलिमिनेशन साधी गोष्ट आहे. वेस्ट एलिमिनेशन नावाचं आहे. काय प्रकार आहे? नको ते टाका. काय वाक्य आहे सगळ्यांच्या लक्षात आलं? नको ते टाका. जपान का पुढे गेला? 5S शब्द ऐकले का कोणी? प्राध्यापक वर्गात 5S कुलकर्णी साहेबांना माहिती असेल. त्यातला फर्स्ट एस काय माहिती? आपण आपल्या घरात जावा. तुम्हाला मी एक प्रोजेक्ट देतो, एनईपी आहे बाजूला राहत असेल ते बघू नंतर आपण काय. एक प्रोजेक्ट देतो आणि माझं बोलणं मी संपवतो. ते म्हणजेच एनईपी आहे. घरी जावा, आपल्या घरातल्या सगळ्या मान्यवर मंडळींना एकत्र करा. आपली पत्नी, आई, वडील, बायको, काय मुलं, आणि सगळ्यांना कसं काम द्यायचं. रविवारी आपल्या घरामध्ये गेल्या 20 वर्षात 10 वर्षात ज्या नको त्या वस्तू आहेत त्या सगळ्या मधल्या खोली आणून ठेवायच्या आणि ज्या पाहिजे त्या तिथल्या तिथे राहू. तुम्हाला असं वाटेल की वस्तू तुमच्या घरात नाही, वस्तूंच्या घरात तुम्ही राहता. फर्स्ट एस जपान का पुढे गेला ते सांगतो. एनईपी हे आपल्याकडे आज आलंय, ते तिथे पहिल्यापासून इम्प्लिमेंटेशन आहे. त्याला ते म्हणतात CAD. एस फर्स्ट एस म्हणजे काय? नको ते बाजूला काढा, जे पाहिजे ते फक्त ठेवा. लहानपणीचा मी ड्रॉइंग काढायचो त्यावेळेचा झिजलेला ब्रश जपून ठेवलेला असतो कपडा. काय त्याचं काम? माझ्या लग्नातली साडी ठेवली. अगं आता बाई तू त्या लेवलची राहिली नाही, साडी तुला चालणारच होणार नाही, ठेवली. माझ्या लहानपणीचा बुक ठेवलेला. फर्स्ट एस बाजूला काढा. सेकंड एस काय आहे?
लागणाऱ्या वस्तू व्यवस्थित जिथे सापडतील अशा ठिकाणी ठेवा. लागणाऱ्या वस्तू जिथे सापडतील अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवा. तुम्हाला माहिती तो माझं लाईट बिल कुठे ठेवला? लाईट बिल का आला की लाईट बिल तो एमएससीचा पण दुसरा असं मी इथंच टाकून गेलो. आपल्या घरात आपल्याला काय आलेलं लाईट बिल आज सापडत नाही अशी अनेक स्थिती आहे. एनईपीचं नंतर बघूया म्हणून आपल्याला ती वस्तू लाईट बिल कुठे ठेवायची? या फाईलमध्ये या कपाटात ठेवायची. दाढीचं सामान इथे ठेवायचं. हे सगळं पूर्वी होतं बरं का. आपल्या घरातले फोडणीचा डबा असतो, फोडणीचा डबा that is called as second desk. ज्या कुणी गृहिणीनं पूर्वी ती आयडिया काढली, एका गोल डब्यामध्ये लहान लहान 5 डबे, एकात मीठ, मोहरी, हळद, हिंग, दालचिनी, व्हॉटएव्हर इट मे बी. का दालचिनीचा वेगळा डबा, हिंगाचा वेगळा डबा, हळदीचा वेगळा डबा ठेवता बसला ना. का केलं तरी एक डबा घेतल्यानंतर एक प्रोसेस पूर्ण करता आली. दॅट इज व्हॉट सेकंड एस. जे आहे ते चांगलं ठेवा. तिसरा एस कमालीची स्वच्छता ठेवा. कमालीची स्वच्छता ठेवा. आपला हात जिथे जिथे फिरतो तिथं तिथं आपल्याला काहीतरी गवसतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आपली चप्पल सुद्धा रोज आपण जर पुसली नाही तर खालच्या बाजूला किती झिजली हे कळत नाही. अंगठा एकदम नको त्यावेळी निघतो आणि आपण फरफटत चालतो चांगल्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर सुद्धा. कमालीची स्वच्छता ठेवा. घरामध्ये, ऑफिसमध्ये, शाळेत, महाविद्यालयात. चौथा एस आहे स्टँडर्डायझेशन करा. म्हणजे एखाद्या खोलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय लागतं ते जसंच्या तसं प्रत्येक खोलीमध्ये एक स्टँडर्ड पाहिजे. काही जणांच्या केल्यानंतर असं दिसतं, अरे काल ती पॉट अशी ठेवली होती, टेबल असं होतं, आता काय बदललं? नाही ते जरा इकडं उजेड येत नाही. म्हणजे पूर्वी कळत नव्हतं, आता तिकडे ठेवलं, तिकडे ठेवल्यानंतर नाही 8 दिवसांनी परत बदललं. का बदललं? तिकडे काय बरोबर वाटत नाही म्हणून इकडे पुन्हा ठेवलं. म्हणजे काय त्याला काय नियमच नसतो. स्टँडर्डायझेशन, कोणती गोष्ट आपल्याला फायद्याची आहे ती करणं. आणि 5वा एस आहे आपण एकदा ही सगळी सिस्टीम शिकली की सगळ्यांना शिकवणं आणि ते शिक्षण कंटिन्युअस चालू ठेवणं. हे तुम्ही 5 एस लीन एज्युकेशन, लीन मॅन्युफॅक्चरिंग याला म्हणता येईल, 5 एस न्यू एज्युकेशन पॉलिसी या सगळ्याला लावा, उपयोगी आहे. काही जणांना लहानपणी शाहरुख खान हवंसं वाटतं. का तर शाहरुख खानचे 2 पिक्चर बघितलेले असतात. काही जणांना एखाद्या इंडस्ट्रीची जरी पण तुम्ही जाऊन आला की दुसऱ्या दिवशी इथल्या 20% लोकांना असं वाटणार गडिंगच करा, असं करायला काय अडचण आहे, आपण बघूया. पण ते बघितलेलं असतं. कोणी गोकुळमध्ये जाऊन येतं त्यांना गोकुळ करायचं तसं करावंच वाटतं. हे आपल्या मनातल्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्या फटाफट काढल्या पाहिजे. ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित समजलं पाहिजे. विद्यार्थ्याला त्याला मदत केली पाहिजे. अरे बाबा याच्याकडे कशाला होतं, तुझं जे चांगलं आहे ते करणं. आपल्या स्नेहसंमेलनामध्ये जर एखादा मुलगा उत्कृष्ट गात असेल तर शिक्षकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून असं सांगितलं पाहिजे, तुला हे अंग आहे, ह्याच्यात काहीतरी खरंच करता आलं तर बघ. त्याच्याऐवजी म्हणतात त्याला बोलवा इकडं, कोण आहे तो शिक्षक तुझा, हे असं जाऊन काय कोण भरणार आहे का त्याचं. म्हणजे आपल्या घरात स्वाभाविक प्रतिक्रिया अशी असते. मगाशी मी त्यांचा उल्लेख नाही करत आणि आपल्याकडचे सिनियर मोस्ट प्राचार्य आपल्याकडे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या चीफ गेस्टच्या ॲड्रेसमध्ये असं सांगितलं की हे सगळं तुम्ही असं बोलताय, असे भरपूर मी अटेंड केलेले आहे आतापर्यंत, याचा सगळ्याचा काही उपयोग हो असाच त्यांनी समारोप केला. पण तो त्यांचा समारोप त्यांच्या वयाला धरून त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवाला विटलेल्याचा परिणाम होता. इथे आमचे इम्प्लिमेंटेशन करणारी मंडळी की बाप दाखवण्याचा श्राद्ध कर अशा विचाराची आहे. जर आज कोणी इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर त्यांना ते करायला लावतील याची मला खात्री आहे. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीमधला संस्था चालकांचा रोल, प्राचार्यांचा रोल, प्राध्यापकांचा रोल, विद्यार्थ्यांचा रोल, विद्यार्थीतर शिक्षणेतर कर्मचाऱ्यांचा रोल आणि पालकांचा रोल. सर याच्यामध्ये कुठे मला पालक दिसले नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज 11वी 12वी FY/SYच्या मुलाचे
सुद्धा पालकांना विचारल्याशिवाय होत नाही. कारण आता ते पालक सुद्धा ग्रोथ या सिस्टीममधून ग्रोथ झालेले आहेत. तर भावी काळामध्ये या सगळ्यांचं एक सर्कल कॉलेजमध्ये आपल्याला करतात आणि NEP इम्प्लिमेंटेशन कमिटी ऑफ द भावी कॉलेज ऑफ द पर्टिक्युलर कॉलेज अशी झाली पाहिजे. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये काय होऊ शकतं त्याचे आपण लिस्ट आउट करू शकतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये कला विषयातले किती विद्यार्थी आहेत, ज्यांना कलेकडे इंटरेस्ट आहे, वाणिज्य विषयातले किती विद्यार्थी आहेत, सायन्स विषयातले किती विद्यार्थी आहेत, त्यातले बेसिक सायन्समध्ये जाऊ शकतात असे किती विद्यार्थी आहेत. एक लक्षात ठेवा, आता हल्ली विचारतात कुठं जाणार आहे कॉम्प्युटर सायन्स, उद्या AI, परवा ते जे काय फूड टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, असे ठराविक 4-5 होते आणि सगळी मिळून ती होणार नाही एक माणसं. आपल्याकडे पॉप्युलेशन भरपूर आहे. या देशाला चांगल्या शिक्षकाची गरज आहे, या देशाला चांगल्या न्यायाधीशाची गरज आहे, या देशाला चांगल्या वकिलांची गरज आहे, या देशाला चांगल्या डॉक्टरची गरज आहे, चांगल्या इंजिनियरची गरज आहे, चांगल्या एंटरप्रेन्युअरची गरज आहे, चांगल्या कामगाराची गरज आहे, चांगल्या नगराध्यक्षाची गरज आहे, चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. त्या मुलामध्ये त्यातलं नेमकं काय आहे त्याच्यामध्ये त्याला करिअर करू देणं, त्याला मदत करणं, फॅसिलिटेट करणं, या स्वरूपाचा विचार एका कॉलेज सेंट्रिक आपण करू शकतो का? आपण आता बऱ्याच लांब नाही सगळी माणसं बोलू, हे 2 मिनिटं विसरा. तुम्ही सगळेजण एकत्र बसा. तुमच्यातले काही प्राध्यापक, तुमच्यातले काही चांगले विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचे पालक, सर्व प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्था चालक NEP समोर ठेवा आणि आपली इम्प्लिमेंटेशन कमिटी करता येईल का? हे सगळं चांगलं आहे, याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. कारण याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, याच्यामध्ये प्रतिभेला वाव आहे, याच्यामध्ये यश आहे, याच्यामध्ये समृद्धी सुद्धा आहे. आपण एक जुनी म्हण मला आठवते एकाने म्हटलेले, तुम्ही आत्ता जे करताय तेच जर करत राहिला तर आज तुम्हाला जे मिळते तेच भावी काळात मिळत राहील. तुम्ही जर काही वेगळं केलं तर तुम्हाला भावी काळामध्ये काहीतरी वेगळं आणि चांगलं मिळण्याची शाश्वती आहे. मला असं वाटतं की या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या चर्चासत्राच्या निमित्तानं आपण सर्वांनी सकाळपासून आम्हा सर्वांना सहन केलं, खूप चांगलं ऐकून घेतलं, याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालं, कुणीतरी काहीतरी चांगले प्रयोग केले आणि त्याचा रिझल्ट जर पाटील साहेबांना, स्वागत कोवळेकरांना मिळाला आणि पर्यायाने आम्हाला नंतर कळला तर आजच्या या दिवसाचं सार्थक झालं असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुम्हाला ऐकल्यानंतर समजतं की तुमचं सेशन व्हॅलिडिटी फंक्शनमध्ये का ठेवलं आहे, किती अंतर गेलं, यापेक्षा तुमची तिकडे जाण्याची दिशा महत्त्वाची असते अशा पद्धतीनं तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. यानंतर MC मेंबर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि आपल्या ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर ॲडव्होकेट स्वागत कोवळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मार्गदर्शन झालेलं आहे किंवा मार्गदर्शन करणार नाही तेवढा मोठाही नाही. खरं तर विनयाने सुरू झालेले सेमिनार आज म्हणजे समारोपाकडे गेलेला आहे आणि भविष्यात आपण या NEPच्या कार्यशाळेतून नक्की तसे चांगले अकॅडमिक स्वरूप असेल आणि जे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे की काम या कॉलेजच्या माध्यमातून अशी अपेक्षा व्यक्त करूया. विद्यापीठ विकास संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आणि शिवाजी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की अशी उपक्रम करून जर आपण प्रत्येकाला त्याच्या मनातल्या प्रश्नांची सोडवण्याची जर संधी दिली तर त्या शैक्षणिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हा चिंतेची विषय होणार नाही याची मला खात्री वाटते. आज दिवसभर खरं म्हणजे आपण एक चांगल्या प्रकारची शैक्षणिक चर्चासत्र घेतलं, त्याला चांगली उपस्थिती राहिली आणि या कॉलेजचे खास करून गाडी कॉलेजचे इथले संचालक तसेच डॉक्टर सतीश गाडी यांचे बंदी सर्व प्राचार्य आणि त्यांचे 2 कोऑर्डिनेटर या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक चांगली कार्यशाळा करण्याची संधी आपण या निमित्तानं आम्हाला दिली आणि आपण अत्यंत उत्साहाने या कार्यशाळेमध्ये सहभागी झालात आणि भविष्यातील विद्यापीठ विकास मंच म्हणून आपण जे आम्ही कार्यक्रम आपल्याकडे घेऊन त्याही कार्यक्रमाचे आपण उत्साहाने चांगल्या पद्धतीने अशाच प्रकारे स्वागत करूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir. Moving forward, there is last but not the least, one felicitation is pending. So now I would quickly request the chief guest of valedictory function, Vijay Joshi, and all the dignitaries to felicitate 2 of the examiners of experts of this national level seminar.
I would request Dr. Thomare sir and Dr. Gurpade sir to come over the dais to accept the mementos from Dr. Maria. I would request all the media. Thank you so much sir for being there as a genuine examiner. Thank you so much. I would request now. Thank you so much sir for being there as an expert come judge. Archana Pai Kodikar and President Anil Kumar sir. Dr. Ghani was doing this. In the mess of the papers, I lost the paper which I wanted to say. But personally, I would like to say a few things about it. This is the first national level seminar we have ever undertaken. So, by hook or by crook, forcibly हमें ये seminar start to attend करना पड़ा. जबकि मुझे research paper present करना था सर on the sub-theme given the impact of OESEC on shaping of the student lifestyle. But no worries, अभी तक कभी research paper present नहीं किया था, तो कहीं बाहर जाकर mistake करने से अच्छा मुझे लगा था कि I will start with my college से. But as I was one of the member of the voice of the event, I was one of the anchor, so I couldn't get a chance. But I have some findings of this session. So from morning, so many people spoke about different things about outcomes, NAP, then mentoring, skill mapping and all this stuff. Although all the things are very important, but the only thing I want to tell about our college, as we all are, as from one of the speech we got to know that NAP is just a 3-year-old baby. Even if it is a 3-year-old baby, we are running so many initiatives and so many activities wherein we are giving the platform to the students from where they are generating the financial returns. So we have so many, by arranging different exhibitions, activities, real-time activities of selling things in the market, our students are trying to bring their ideas, imaginations into real-time practice, and they are raising funds. So I am very proud here to state that we, the faculty of Dr. Ghani College Valingas, successfully and effectively running the 3-year-old baby named NAP 22. Thank you so much. Thank you ma'am for your insightful thoughts. Now I request our principal Dr. Lata Patil sir for the presidential speech. या आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आज विद्यार्थी विकास मंच पुरस्कृत आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सहयोगाने आमच्या डॉक्टर गाही महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या 1 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले विचार मंचावर माननीय विनयराव जोशी सर, भरमणे सर, कुलकर्णी सर, शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आदरणीय अर्चनाताई कोलेकर मॅडम, हे चर्चासत्र अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावं यासाठी किंवा हे चर्चासत्र इथंच व्हावं असा आग्रह असणारे आणि या चर्चासत्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे विद्यापीठ विकास मंचचे प्रमुख आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री ॲडव्होकेट स्वागत तोरळेकर, या राष्ट्रीय चर्चासत्राचे कन्व्हेनर लेफ्टनंट अश्विन गोडगाटे, त्यांचे सहकारी को कन्व्हेनर डॉक्टर श्रीकांत पाटील, समोर उपस्थित असलेले या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये ज्यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केलं ते आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.एन. साबळे सर, तसेच आर.बी. माडगूळकर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य एस.डी. गोळल सर, उपस्थित असलेल्या सर्व परिसरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिविभागातील आणि इतर आलेले उपस्थित असलेले प्राध्यापक, संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, तसेच आमच्या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी या सर्वांना मी या समारोपाच्या निमित्तानं अभिनंदन करण्यापेक्षा मी तुम्हाला नमस्कार करतो. याचं कारण असं की शेवटच्या सत्राला गाणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला जेवण झालं की सत्राला खूप गर्दी लागते, पण माझ्या अंदाजाने बसलेले 120-125 पेक्षा अधिक पार्टिसिपंट असतात.
मला वाटतं उद्घाटनाच्या सेशनसाठी प्रत्यक्ष पार्टिसिपंट एवढे नसतात, बऱ्याच आपले विद्यार्थी असतात, पण समारोपाच्या सत्राला एवढे दुसरेच पार्टिसिपंट असणं हे माझे एक मत असं आहे की चर्चासत्र यशस्वी झाल्याचं हे चिन्ह आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या चर्चासत्रामध्ये ज्या सगळ्या थीम्स ठेवलेल्या आहेत त्या थीम्स या NEPच्या अनुषंगानं जे नवं आलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने इथं या विचारमंचावरती विचारमंथन व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. सर्व सेशन अतिशय चांगले झालेले आहेत. खरं तर एवढा मोठा अवकाश आहे NEPचा की तो एका दिवसामधल्या काही तासामध्ये बसवणं ही खूप दुःखीची गोष्ट आहे. तरी सुद्धा तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये कसा बसवता येईल तसा प्रयत्न स्वागत टोळेकर आणि आमचे कन्व्हेनर अश्विन गोळगाटे श्रीकांत पाटील यांनी खूप परिश्रम घेतले. गेली महिनाभर खूप पळून खेळत आहेत. मी आपलं कुठं तकलीफ येतो तेवढा कठीणमध्ये असतो, पण त्यांनी खूप मेहनत त्या चर्चासत्रासाठी घेतली आहे आणि त्याच्यामुळे हे चर्चासत्र इथं चांगल्या पद्धतीने संपन्न करण्याचं एक संधी आम्हाला सर्वांना मिळते, ऐकायला देखील मिळते आहे. शेवटी जाता या चर्चासत्राच्या निमित्तानं एक गोष्ट मी मुद्दाम अधोरेखित करतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या अनुषंगानं हे चर्चासत्र इथं आम्ही आयोजित केलेलं आहे. त्याच्यावरती चर्चा सकाळपासून झालेली आहे. परमणे सरांनी मला वाटतं त्याचा उल्लेख केला की संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक या प्रत्येकाने या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे वेगवेगळ्या डायमेन्शननं पाहिलेलं आहे. ते पाहताय, पण अजूनही सर्वजण चाचपडत आहोत. याचं कारण असं आहे की एवढी मोठी ही घटना नव्यानं आपण हातात घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं याच्यामध्ये चाचपडणं हे स्वाभाविक आहे. याच्यामध्ये एरर्स आणि एरर्स स्वाभाविक आहे. शिक्षकाच्या दृष्टीने वर्कलोडचा पहिला प्रश्न आहे. प्राचार्यांच्या दृष्टीने तुकड्या कमी काय तो त्याच्यावरचा प्रश्न आहे. संस्थाचालकांच्या पुढे तुकड्या कमी झाल्या तर आमच्या संस्थेचं काय एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट केलेलं हे सगळी स्थावर वगैरे अशा सगळ्या पातळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अजून हे जे क्रेडिट फ्रेमवर्क आहे किंवा वेगवेगळे जे व्हर्टिकल्स आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रश्न आहे. म्हणजे तो अजूनही संभ्रमात आहे तिथे. म्हणजे हे सगळे संभ्रम किंवा हे सगळे एरर्स दूर व्हायचे असतील तर सर्वांनी या पद्धतीने एकत्र येऊन बसणं, एकमेकांची डायलॉग करणं, इंटरॅक्शन होणं खूप महत्वाचं आहे. तरच आपण एका विशिष्ट योग्य आणि बरोबर दिशेने आपण पुढे जाऊ. दुसरा एक मुद्दा या निमित्तानं असा मी नोंदवतो की आपण सर्वजण या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेला आहात. दिवसभर आपण हे ऐकलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर आपण एक प्राध्यापक किंवा विद्यार्थी किंवा संस्थाचालक म्हणून आपली जी भूमिका आहे ती भूमिका निसंदिग्धपणानं कागदावरती आणून या NEPची जी सुकाणू समिती आहे तिकडं त्याच्यातले जी आपले ऑब्झर्वेशन्स आहेत, निरीक्षण आहेत ती नेमकेपणानं नोंदवून तिथपर्यंत पाठवली पाहिजे. तेव्हा ही सगळ्यांची मतं एकत्र आल्यानंतर मग ती सुकाणू समिती त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करेल. आमचं भय आहे काय की आम्ही आमच्यातच फक्त विचार करतो, पण तो विचार ज्या दरबारापर्यंत जायला पाहिजे, शासन दरबारापर्यंत किंवा त्या सुकाणू समितीपर्यंत, ती सुकाणू समितीकडून शासनाने तिथून मग कायदे मंडळाच्या त्या विशिष्ट त्या अखत्यारीतील विभागाकडं ते विषय जायला पाहिजे. पण त्यासाठी आपण एकत्र बसून या पद्धतीच्या चर्चा करणं गरजेचं आहे. माझ्या मतानं इथून पुढं अशा पद्धतीची NEPची चर्चासत्र होतात. त्या चर्चासत्रामध्ये आपण सहभाग घेतल्यानंतर केवळ आपला पेपर प्रेझेंट केला आपला छापून आला या गोष्टी महत्वाच्या आहेतच, कारण ते लोक वाचतात. पण त्याबरोबर जो पेपर आपण लिहितो किंवा त्याच्यात आणखी काही घेऊन ज्या आपल्याकडे हे निरीक्षणार्थी काही कन्क्लुजन्स येतात की याच्यामध्ये काही एरर्स आहेत, एरर्सच आपण बघितले. चांगला आहे की आपण घेऊन जाणार होतो, पण जे एरर्स आहेत ते आपण दुरुस्त करायला आहे आणि ते दुरुस्त करून कागदावरती घेऊन दुरुस्तीसाठी आपण संबंधित त्या लोकांच्याकडे आपण पाठवणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनेही आपली एक सजग दृष्टी तयार व्हावी, तरच अशा चर्चासत्रांचं खरं फलित आहे असं माझं निरीक्षण आहे. आम्ही वेगवेगळ्या निमित्तानं प्राचार्य असोसिएशनच्या मार्फत असेल किंवा अन्य वेगवेगळ्या अधिकार मंडळावरती काम करत असताना जिथे वाटतं तिथे या पद्धतीने भूमिका मांडत असतो या संदर्भातल्या एरर्स.
तर आपणही या बाबतीमध्ये अशा पद्धतीची काही निरीक्षण आहे ती नोंदवावी आणि शासन दरबारकडे करावी की जेणेकरून आता हे आपल्या समोर आलं आहे ते टाळता येणार नाहीये. त्याच्यामध्ये जे एरर्स आहेत ते काढून आपण चांगल्या मार्गानं पुढे जायचं आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला अतिशय सक्षम आणि बहुआयामी सक्षम बनवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि ती जबाबदारी आपला सर्वांची होते. संस्थाचालक म्हणून, प्राचार्य म्हणून, प्राध्यापक म्हणून, विद्यापीठाचे अधिकार मंडळाचे सदस्य म्हणून आणि इथं बसलेले या समाजाचे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्हा सर्वांची या विद्यार्थ्यांच्या नवीन पिढीला या पद्धतीने घडवण्याची जबाबदारी ती आपल्या सर्वांची आहे. आणि त्या दृष्टीनं आपण या चर्चासत्राकडे पाहिला असाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी जाता आमच्या महाविद्यालयातील कन्व्हेनर, प्रो कन्व्हेनर आणि सर्व ज्या कमिटीने केलेल्या होत्या कमिटीमधल्या सगळ्या सदस्यांनी सूत्रसंचालकाला सगळ्यापासून की सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सर्वांच्या समोर मी माझ्या महाविद्यालयातील सर्वांचं कौतुक करतो. आणि या टीचिंग बरोबर नॉन टीचिंगचा देखील स्टाफ खूप महत्त्वाचा असतो. कारण आम्ही फक्त ऑर्डर्स वगैरे असतो करणारे प्रत्यक्ष ते हात असतात. तर नॉन टीचिंगच्या लोकांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने सकाळपासून काम केलं आहे. आताचे देखील सर आपला सेशन चालू होता त्याच वेळेला पॅरलल सेशन चालू होते 2 पेपर प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन. त्याची जबाबदारी डॉक्टर मस्तिनी आमच्याकडे घेतली होती. त्याचाच हा पारदर्शी वितरण झाला. तेही पॅरलल सेशन तिथे चालू होते. तर असे सगळे सेशन जेवढं गागर सादर करण्याचा प्रयत्न या चर्चासत्राच्या निमित्तानं केलेला आहे. तर आपण सर्वांनी या ठिकाणी आलात आणि या चर्चासत्राच्या या विचार मंथनामध्ये सहभागी प्रत्यक्ष झाला असता तर तुमच्या आत एक इंटरॅक्शन चालू झालेलं असतात त्या कागदामध्ये यावं आणि शासन दरबाराकडे जाऊन आपली निरीक्षण नोंदवून याच्यातील एरर्स दूर करून हा देश अधिक सुजलाम सुफलाम नव्या काळामध्ये होण्याच्या दृष्टीनं विशेष करून शैक्षणिक भूमी अधिक सुपीक आणि चांगली करूया की भविष्यात येणारं की विद्यार्थ्यांचं त्या भूमीमधून चांगले सुपुत्र या भारत मातेचे तयार होतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मागतो. धन्यवाद. Thank you sir for your appreciation and motivational speech. Last but not the least, no event is a solo effort. To formally thank everyone who made this seminar. On the behalf of Dr. Ghari College, Gandhinagar, I am very much thankful to keynote speaker Dr. Vinay Sahasrabudhe, Professor Dr. J.P. Jadhav, in charge Pro Vice Chancellor Shivaji Institute, Kolhapur, Honorable Parameshwar Hasbe sir, Professor Dr. Nitin Karnakar sir, Professor Dr. N.B. Gaikwad, Professor Dr. Prashant Sate sir, Dr. H.V. Deshpande sir, Mr. Makarand Chitale sir, Shashikant Kulkarni sir, Honorable Archanatai Kolekar madam, Honorable Sanjay Parmane sir, Honorable Vijayta Joshi sir, our examiner for poster and oral, Dr. Khomre sir, Dr. Ghorpade sir, all the members of Shivaji Institute, Kolhapur, faculties from principals and faculties from various affiliated colleges of Shivaji Institute, Kolhapur, Director of the President Dr. Satish Gade sir, Directors of Vidya Prasarak Mandal, all the members of Vidya Prasarak Mandal, our Principal Dr. D.M. Patil sir, teaching and non-teaching staff of Dr. Ghari College, Gandhinagar. Special thankful to Advocate Sagar Karulekar sir of Vidyapit Vikas Manch. We have received more than 150 participations from all the affiliated colleges across the state. And here, which shows that the seminar was very much needed and has been successfully completed. To our knowledge, we have tried to serve you in our college. If there is any lacunas, we will going to modify in upcoming seminars. Thank you very much for giving you your valuable time for this seminar, which starts from morning till the end of the seminar. Thank you very much for your participation. Thank you. Thank you so